साध्या सोप्या पद्धतीने सांबार भात रेसिपी पाहूया. तर अगदीच वरण भात खाऊन कंटाळा आला किंवा वरण भाताऐवजी सांबार भात, सांबारचे आंबट गोड तिखट चवीचे आपण बनवू शकतो आणि त्यासोबत गरम गरम भात बनवू शकतो. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर अगदीच रात्रीचं काही हलकं फुलकं खायचं असेल ना, आंबट गोड असं, तर हे सांबार आणि हा भात एकदा नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. अगदी साधी सोपी 10 मिनटामध्ये सांबार रेसिपी कुकरमध्ये बनवणार आहोत. सांबार बनवण्यासाठी तूर डाळ आणि मुगाची डाळ घेतली. मिक्स डाळी घेतल्या तरीसुद्धा चालणार आहेत. डाळ आधीच जरा वेळ भिजवून ठेवली म्हणजे व्यवस्थित ती शिजली जाते लवकर. भोपळा घेतला आहे, शेवगा आणि टोमॅटोसुद्धा यामध्येच घालतो आहे आपण. एक बटाटा फोडी केलेत आणि एक वांगं. ज्या भाज्या असतील त्या घ्यायच्यात. पाणी घालू. तांदूळ घेतलेत मी, तर तांदूळसुद्धा धुवून घेऊ. तर यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे म्हणजे व्यवस्थित भाज्या शिजल्या जातील, डाळ शिजली जाईल. तांदूळसुद्धा धुवून घेऊन तांदूळमध्ये दुप्पट पाणी घालून घेऊ. थोडंसं मीठ घातलं भात शिजवण्यासाठी आणि डाळीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे थोडंसं. थोडीशी हळद आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या. ते कुकरमध्ये ना 3 शिट्या काढून घेऊ, व्यवस्थित शिजले जातील. तर भात बनवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी वापरलं म्हणजे मऊसूद असा भात ना सांबारसोबत खाण्यासाठी खूप चांगला लागतो. अगदीच रात्रीच्या जेवणामध्ये काय हलकं फुलकं खायचं असेल ना, तर हे सांबार भात रेसिपी नक्की ट्राय करा. तर कुकरमध्ये 3 शिट्या काढून घेऊ. कुकरमध्ये खाली तळाला पाणी ठेवलं होतं आणि त्यावर डबे ठेवून घेऊ. तर खाली असा डाळीचा डबा ठेवला होता आणि झाकण ठेवून त्यावर भात ठेवला होता म्हणजे भात थोडाफार जरी फुलला तरी व्यवस्थित होईल यासाठी. तर आपल्या कुकरमध्ये जसं जमेल तसं ठेवून कुकरला 3 शिट्या काढून घेऊ. ते झाकणही ठेवलं होतं मी आणि कुकरला 3 शिट्या काढून घेतल्या होत्या. कुकर 5 मिनटं गार करून घेतला आहे आणि खोलून या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी आपली डाळसुद्धा शिजली होती आणि भातसुद्धा मऊसूत असा तयार झाला होता. कमी वेळेत आपले असं हे सांबार भात बनवून तयार होतं. पाहू शकता मऊसूत असा भात शिजला आहे. तर हा भात मी बाजूला ठेवून देते किंवा कुकरमध्येच ठेवला म्हणजे तो गरम राहील गरम पाण्यामध्ये आणि डाळ जी आहे ती बाजूला काढून घेऊ. तर डाळ बटाटा वगैरे अगदी व्यवस्थित शिजली गेली होती. आता सांबार बनवण्यासाठी आपण यामध्ये शेवगा लाल भोपळा असा वापरला आहे. मस्त शिजले गेले पाहू शकता. लगेचच फोडणीची तयारी करून घेऊ. हळदसुद्धा घातली होती आपण, त्यामुळे कलर पाहू शकता किती सुंदर आला आहे. व्यवस्थित डाळ शिजली गेली. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये मोहरी घालून घेऊ. मोहरी चांगली तडतडली म्हणजे थोडंसं जिरं घालू. असेल तर कढीपत्ता नक्की वापरायचा, यामुळे सांबार मस्त असं बनलं जातं. कढीपत्ता असला तर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आपण डाळ शिजवतानाच घातला होता आणि भाज्यासुद्धा डाळीसोबतच शिजवल्यात, यामुळे आता खूप जास्त वेळ लागणार नाही. फोडणी बनवून त्यामध्ये मसाले घालून डाळ घालू. कांद्यासोबतच कोथिंबीरसुद्धा घातली, आलं लसूण पेस्ट घातली तरीसुद्धा चालणार आहे, तर मी आज या ठिकाणी घातली नव्हती. कांदा चांगला भाजला गेला आहे. मसाल्यांमध्ये घेतले सांबार मसाला घेतला आहे, लाल तिखट, हळद, हिंग, कसुरी मेथी घेतली. मसाले जरा वेळ परतवून घेऊ. सांबार मसाला या ठिकाणी मी तयारच वापरला होता. आता यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेऊ. तर डाळ अगदी 3 शिट्यामध्ये मस्त अशी शिजली होती. डाळी मिक्स घेतल्या तरीसुद्धा चालणार आहेत. आवडीनुसार आपल्याला जी हवी ती डाळ घेऊ शकतो, पण सांबारमध्ये शक्यतो तूर डाळीचा वापर केला जातो. या ठिकाणी मी तूर डाळ घेतली होती 1 पाऊण वाटीने, त्यामध्ये थोडीशी मूग डाळ घातली होती म्हणजे डाळी व्यवस्थित मिळून येतील यासाठी. आपल्याला सांबार किती हवे त्यानुसार घालायचं आहे. तर सांबार हलकं पातळ असंच असतं. तर पाणी घालून घेतलं मी. एका बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं. उकळी काढून घ्यायचे. चिंच आणि गुळाचं पाणी घालून घेऊ. हे नक्की घालायचं आहे. चिंच आणि गुळ मिक्सरला पाणी घालून फिरवली होती. थोडीशी कोथिंबीर घातली. चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊ. तर आता हे सांबार थोडंसं गोड आंबट तिखट असंच बनवलं जातं. इतर वेळी तर आपण इडलीसोबत डोसासोबत खाण्यासाठी हे सांबार बनवतो, पण एकदा ना भातसोबत खाण्यासाठी वरणऐवजी हे सांबार बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. रात्रीच्या जेवणामध्ये अगदी हलकं फुलकं असंही बनवण्यासाठी खूप छान बनलं जातं.
चविष्ट असंच होतं. झाकण ठेवून उकळी काढून घेऊ. तरी आपण सांबर भात रेसिपी किंवा अजूनच ना टोमॅटो सार भात असे आपले व्हिडिओ आहेत चॅनलवर, नक्की पहा. तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, नक्की पहा. ते सुद्धा तुम्हाला साध्या सोप्या डिनर रेसिपी नक्की आवडतील. रात्रीच्या जेवणामध्ये हलक्या फुलक्या कढी भात आहे, मसाला भात कढी आहे. लगेचच ताट करून घेऊ. तर हा गरम गरम भात अगदी पाहू शकता 10 मिनटामध्येच बनवून तयार झाला आहे आपला भात गरम गरम. आणि त्यावर आपले सांबर मस्त आंबट गोड तिखट आणि भोपळा आणि शेवग्यामुळे मस्त अशी चवसुद्धा येते याला. थोडीशी कसुरी मेथी घातली, चिंच गूळ घातली आणि पाहू शकता मस्त असं. यासोबत आपण थोडीशी कोशिंबीर पापड घेतले ना तरीसुद्धा अजून या जेवणाची चव वाढणार आहे. ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.